मित्रांनो, सोशल मीडियावर या व्यक्तीचे अतिशय दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे कदाचित तुम्ही देखील पाहिलेले असतील। या व्यक्तीला जमाव एकत्रित येऊन अतिशय दुर्दैवी मारहाण करतो, जीव जाईपर्यंत मारतो आणि जीव गेल्यानंतर झाडाला उलट टांगून आग लावतो। मित्रांनो, ही घटना ऐकायलाच एवढी विचित्र आहे, तर हा संपूर्ण प्रकार घडला कसा असेल? मित्रांनो, ही अतिशय दुर्दैवी घटना घडली कुठे, या मागचं कारण काय आहे, संपूर्ण प्रकार समजून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण पाहत आहात जबरदस्त मुद्दा। मित्रांनो, सोशल मीडियावर ज्या व्यक्तीचा अतिशय दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्यक्तीचं नाव आहे दीपू चंद्र दास आणि हा व्यक्ती बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील राहणारा होता। या व्यक्तीचे नाव दीपू चंद्र दास असून हा 25 वर्षाचा तरुण होता आणि धर्माने हिंदू होता। मित्रांनो, या दीपू चंद्र दास सोबत जो हा भयंकर प्रकार घडला आहे, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसा, जाळपोळ आणि अराजकते दरम्यान दीपू चंद्र दास या हिंदू तरुणासोबत ही भयंकर घटना घडलेली आहे। ही घटना अतिशय दुर्दैवी आणि प्रत्येकाला संताप निर्माण करणारी आहे। पण दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाला या संपूर्ण जमावाने बांगलादेशमध्ये नेमकं का मारलं, या घटनेमागचं संपूर्ण सत्य जाणून घेऊ। मित्रांनो, दीपू चंद्र दास हा बांगलादेशमधील हिंदू तरुण असून हा एका अतिशय गरीब आणि दलित कुटुंबातील व्यक्ती होता। हा दीपू चंद्र दास बांगलादेशमधील एका कापड कारखान्यामध्ये काम करत होता आणि मित्रांनो, याच कापड कारखान्याच्या परिसरात दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची अतिशय दुर्दैवी हत्या करण्यात आली। मित्रांनो, ज्यावेळेस दीपू चंद्र दासची हत्या झाली, त्यावेळेस बांगलादेशमध्ये सगळीकडे जाळपोळीचे आणि हिंसाचाराचे वातावरण पसरलेले होते आणि हा हिंसाचार हिंदू आणि मुस्लिम मध्ये सुरू होता आणि यामध्ये मुस्लिम जमाव हा हिंदू लोकांना टार्गेट करत होता। आणि ज्यावेळेस असं वातावरण होतं, त्यावेळेस दीपू ज्या कारखान्यात काम करत होता, त्यावेळेस कारखान्यातील काही व्यक्तींनी दीपू सोशल मीडियावर धार्मिक विषयांमध्ये ऍक्टिव्ह असतो आणि दीपूने अनेक वेळा धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत, अशा प्रकारचा तेथील काही कर्मचाऱ्यांनी आरोप केला। त्यानंतर संपूर्ण चिडलेला जमाव एकत्रित येऊन कंपनीच्या बाहेर घेरा घालू लागला आणि या चिडलेल्या जमावाच्या हाती दीपू चंद्र दास पडताच त्याला अतिशय दुर्दैवी मारहाण केली। त्याचे दुर्दैवी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच आहेत, ते तर तुम्ही पाहिलेलेच असतील। आणि ही घटना ज्यांनी घडवली तो जमाव मुस्लिम असून अल्लाहू अकबर अशा प्रकारच्या या जिहादी प्रवृत्तीच्या जमावाने एकत्रित येऊन अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि दीपू चंद्र दास या निर्दोष हिंदू तरुणासोबत अशा प्रकारचा दुर्दैवी अन्याय अत्याचार केला। मित्रांनो, दीपू चंद्र दास या हिंदू तरुणासोबत घडलेला हा भयंकर प्रकार, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? कोण आहेत याच्या मागे, काय आहे या घटनेचं संपूर्ण सत्य? तुम्हाला जर या घटनेविषयी काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। या घटनेची पुढील माहिती लवकरच आपल्या जबरदस्त मुद्दा या यूट्यूब चॅनलवर। तोपर्यंत आपल्या या जबरदस्त मुद्दा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।